राधाकृष्ण विखे पाटील माझ्यासोबत. पाटील साहेब, मराठा आरक्षणावर GR निघालाय, मात्र कुणबी नोंदी कमी प्रमाणामध्ये सापडतात असं देखील बोललं जाते. नाही, ती चर्चा आहे. आम्ही आढावा घेतो आहे. लोकांचे अर्ज कमी येत आहेत. आता अर्ज का कमी येत आहेत याचा संक्षिप्त आढावा घ्यायचा मी सूचना कालच दिल्या विभाग आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना. मला वाटतं आम्ही हेल्पलाईनही सुरू करतो ताबडतोब, की ज्यामुळं लोकांच्या अडचणी गाव पातळीवर आहेत का, क्षेत्रीय सदस्य समिती नेमल्या त्या अडचणी निर्माण करतात का, तर त्यांचे अर्ज घेण्यामध्ये काही कचोराई करतात का, हे सगळंच आम्ही तपासतो आहे. पण आता स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा माझी त्यानिमित्तानं त्यांना मी आता सगळ्या आमदार महोदयांना त्यांना पत्र लिहितो आहे की याच्यामध्ये गती कशी देता येईल या बाबतीमध्ये त्यांनी पाठपुरावा करावा अशी त्यांना विनंती करतो आहे मी. उपोषणावर GR काढला, मात्र ओबीसी नेते देखील GR रद्द करण्याची मागणी करतायत. काय वाटतं बरं? ते माझं आता साहेब त्यांची मागणी आता ती मान्य उच्च न्यायालयात गेली ना, तर त्यामुळे त्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. वाटतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागला? कोणत्याही पहिल्यापासून राज्य सरकारची माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच होती की कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपणही करतो आहे. आता भूमिका सरकारची स्पष्ट आहे. आता न्यायालयात आता काही मंडळी गेलेली आहे, तर पाहू त्या दृष्टीने न्यायालय काय निर्णय करतो ठेवूया आपण. धन्यवाद विखे साहेब. हे होते राधाकृष्ण विखे पाटील. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश जुडिया, नागपूर.